मी माझ्या पक्षाच्या वतीने एवढाच खुलासा करेल की भाजप पक्षाचे पदाधिकारी असो किंवा सन्मान्य सदस्य असो किंवा राष्ट्रवादी पक्षाचे सन्मान्य सदस्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी नगर सचिव विभागात जे रजिस्टर असते सह्यांचं ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी पहिले तपासावं. आपल्या पक्षाचे 4 सदस्य राष्ट्रवादीचे आणि भाजप पक्षाचे 4 सन्मान्य सदस्यांच्या सह्या आहेत. त्यांनी चुकीची दिशाभूल करतायत की आम्हाला सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही किंवा आम्हाला सभागृहात येण्याची संधी दिली नाही. सभागृहाच्या मीटिंग सुरुवातीला भाजप पक्षाचे 12 पैकी 6 सन्मान्य सदस्यांच्या सह्या आहेत आणि 11 राष्ट्रवादीच्या सन्मान्य सदस्यापैकी 4 सन्मान्य सदस्यांच्या सह्या आहेत. मग हा कोणच्या सह्या कुणी केल्या हे कॅमेऱ्यामध्ये हे ती पण माहिती मागवा त्यांनी परभणीकरांना दिशाभूल करण्याचं काम फक्त आणि फक्त शिवसेना आणि काँग्रेस ही सत्तेत आल्यामुळं त्यांना त्रास होत आहे. याच्या मागचं कारण आपण पत्रकार बंधूंनी आणि परभणीच्या नागरिकांनी स्वतःहून शोधावं. तुम्ही जर सांगायला जात्या मग तुम्ही त्यांना फेस का केलं नाही? एवढं भानगड झालं नसेल तुम्ही त्यांना फेस केलं असतं तर. जर फेस करायची वेळ होती तर त्यांनी विनंती करायला पाहिजे होती महापौर साहेबाला की महापौर साहेब आम्हाला यायला उशीर झालाय, किंवा एखादा कॉल करायचा असता की महापौर साहेब आम्ही थोडा या कामात अडकलेलो आहोत, आम्ही यायलोत, आपल्याला या स्वच्छतावरून पाणी पुरवठ्यावर बोलायचं आहे. मला निश्चित खात्री आहे महापौर साहेबही थांबले असते, उपनेते उपाध्यक्ष आमचे उपमहापौर साहेबही थांबले असते, सभागृह नेते आणि सर्व पक्षाचे काँग्रेसचे गटनेते, शिवसेनेचे गटनेते आणि आयुक्तही थांबले असते. आज जो तो प्रकार त्यांनी केला अतिशय निंदनीय आहे, निषेध करणारा विषय आहे. कारण की मला एक म्हणायचंय की जेव्हा अजेंडा निघतो महापालिकेचा, तो जीबीचा असो का विशेष समित्याचा असो किंवा जो काही ठराविक असेल स्टँडिंगचा असो किंवा इतर समित्याचा असो, आपण पहिले परभणीकरांना हे सांगा की हा विषय जो आला तो कशामुळे झाला. सत्ताधारी पक्ष जो महाराष्ट्रात आहे, केंद्रात आहे, त्या पक्षाच्या 12 पैकी 11 नगरसेवकांनी एक वेळा सोडून 2 वेळा स्वतःच्या सह्यानुसार पत्रव्यवहार केला. आयुक्तांना केला, महापौर साहेबांनाही केला की हा विषय घेऊ नका. कोणता? स्वीकृत सदस्याचा, विरोधी पक्षनेत्याचा. हा राष्ट्रवादीने त्यांनी आपला अर्ज दिला, भाजपवाल्यांनी पण दिला. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत, ते पहिले ते निस्तारा.